आमदार गोपीचंद पडळकरांविरोधात ख्रिश्चन समाजाचा आक्रोश मोर्चा. सरकारने पडळकरांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी मोर्चेकऱ्यांनी केली. ख्रिश्चन धर्मगुरूंविषयी वादग्रस्त वक्तव्य करणारे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात जालना शहरात सोमवारी ख्रिश्चन समाजातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला. शहरातील गांधी चमन येथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा निघाला. यावेळी गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याचा निषेध करत सरकारने त्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी ख्रिश्चन समाजाने केली. आमची मागणी अशी आहे की गोपीचंद पडळकर हे भारतीय जनता पक्षाचे स्वीकृत आमदार सांगली मतदारसंघातील, त्यांनी ख्रिश्चन धर्मगुरूंच्या विषयी जे वक्तव्य केलं त्या वक्तव्यामध्ये त्यांनी ख्रिश्चन धर्मगुरूंना मारण्यासाठी जे 11 लाखाचं बक्षीस जाहीर केलं त्याचा निषेध करण्यासाठी या मोर्चाचं आयोजन आहे. आणि जोपर्यंत गोपीचंद पडळकरवर यांची आमदारकी रद्द होत नाही आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत हे मोर्चे संपूर्ण भारतामध्ये दिल्लीपर्यंत चालू राहतील. मोर्चेदरम्यान पडळकर यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा जाहीर निषेधही करण्यात आला. या मोर्चात ख्रिश्चन समाज मोठ्या संख्येने सहभागी झाला होता. या मोर्चाला खासदार डॉ. कल्याण काळे, पॅन्थरचे दीपक केदार, माजी आमदार कैलास गोरंट्याल, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, बसपाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर निकाळजे आदी मान्यवरांनी संबोधित केले. उदय डिजिटल न्यूज, प्रत्येक खबर, प्रत्येक सत्य.